डेंजर. तर तिथं काहीतरी झालंय. आज फोटो काढतोय उद्या सिलेंडर उचलाय जाणार आहे. सिलेंडर उचलाय जाणार आहे वय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर जस्ट एवढ्यात उठलोय. कृष्णा इथं अजून झोपलाय. आता आम्हाला जायचं आहे खाली, त्याला उठवतो मी. सगळं काढावं लागेल आता आम्हालाच आणि खाली न्यावं लागेल. कसं झोपलाय हो. काढ नाही, चल पटकन उठ. असं काही वाजलं नसतं किती 7 वाजता उठवलंय तुला. सूर्य आलाय बरोबर. मासा आल्या, मासा काय नको, जातो मी. कृष्णाला जेवण करतोय. कृष्ण तर काय आता मी निघालोय. इथं आमची आजी झोपल्या. हे जाऊ का? अरे पाठ वाजत्या. तिला आज जायचंय पुण्याला दवाखान्यात घेऊन. जातो. जाऊ कृष्णा. बाय. हा. तर काय तिथं बघू शकतात ऍक्सिडेंट झाला. इथं गाडी खाली गेली. कधी गेली काय माहित. तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला 1 मिनिटा. तर काय बघू शकतात कसली पलटी झाली, डेंजर. त्या झाडाला धडकली असं नाही ती आणि इथून खाली गेल्या. डेंजर पलटी झाली. तर काय विको गाडी ही बघू शकतात. पुढून काहीच राहिलं नाही, झाडाला धडकली ती. पुढून अख्खं चेंबलंय. लय घाण डेंजर खाली पडली ती गाडी. कसली पडली हो. पूर्ण अख्खं डॅमेज झालंय. अख्खी डॅमेज झाली. पुढून या झाडाला धडकली अख्खी. हा लॉस नाहीये जास्त, पुढून जास्त अख्खी गेली. पण लय अख्खं झालंय. कोण गेलं दुखापत झाले असेल फक्त. डेंजर. लय डेंजर ऍक्सिडेंट झाला. सगळं पुढचं आता नेट दिसतंय बघा. किती जण माणसं थांबल्यात बघायसाठी. गाडी लय वेळ झाला, रात्रीच झालाय वाटतं ऍक्सिडेंट आहे ती. कशी मध्येच थांबली. तर काहीच कर्जत मध्ये आलोय आता मी. तर काय उद्या देवाला जायचंय आम्हाला. हो, त्याच्यामुळे गाडी पुसून घेतली, धुवून घेतली. म्हणजे कसं झोपायचं ते काय नियोजन कसं जवळ गेले किती करायला. आता गाडी आत लावायची. खूप जास्त वारं सुटलंय दुरळा बसून. सो त्याच्यामुळे दुरळाच जाईल. त्यामुळे कुत्र कसं गार पाण्यात म्हणजे आपल्या चिखलात लवळतंय. इथं आता चिखल खाली. वारं खूप जास्त सुटलंय आज गावात. राहू बानीट काढू का? इकडल्या साईडला बघ. थोडं पलीकडे अजून बघ की. खाली बघ थोडा. ते शेजार जाऊन राह की उभा. राहू बा पायी कर की जुळव. हा एक नंबर. वाकडं बघतोय, मान सरळ कर. इकडे बघ थोडा. आज फोटो काढतोय उद्या सिलेंडर उचलाय जाणार आहे. सिलेंडर उचलाय जाणार आहे वय. काय म्हणतोय हो नाम? काय चालू आहे? फोटोशूट दाजी पण आहेत ना आज. हो गॉगल दाखव. तर काहीतरी झालंय मला नाही माहिती. पण मिटलं पण ना. मिटलं लागा, जाऊ दे. संख्या गेलं, सगळं संपलं, मिटलं. चलो.
तर गाईज वातावरणाचा काय भरोसा नाही, सो त्याच्यामुळे आहे ना कॉबा करून घेतलाय खूप, म्हणजे उंच पाणी आत येऊ नये म्हणून दुकानामध्ये. सो त्याच्यामुळे चाललंय आज. तर गाईज 8:30 वाजून गेल्यात. आता मी चाललोय घरी. पप्पा इथं थांबल्यात दुकानापाशी, ब्लरिंग होते. हां थांबल्यात. आता निघायचंय नाही घरी. तर गाईज जस्ट एवढ्यात घरी आलोय. आता मी दीदी हातरून टाकते आली. लय निवांत बसलाय ओम्या. जाऊ का मटकी घ्यायला आलतो दुकानात. उद्या चाललोय देवाला. तर गाईज उद्या जाणार आहेत आम्ही रेवण सिद्धीला. आता उद्याचा ब्लॉग छान होईल, तुम्हाला दाखवतो उद्या. तर गाईज सकाळी 4 वाजता उठायचं आहे, कारण की लवकर जायचं आहे आम्हाला, निघायचं आहे म्हणजे घरातून देवाला. सो जेवण वगैरे झालं, आता झोपण्यासाठी वरती आलो आहे. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.